नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक। खूप छान पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असे हे मोदक होतात। साच्याचा वापर न करता मोदकाला कळ्या कशा पाडायच्या याची सोपी पद्धत मी पुढे दाखवलेली आहे। एकदम छान होतात हे मोदक, अगदी मऊ लुसलुशीत असे होतात। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मोदकाची उकड काढून घेऊया। त्यासाठी कढई गरम करायची आहे। त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचे। 2 चमचे दूध घालायचे, त्याच्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात। 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचे, मोदकाला ग्लेज छान येतो। मिक्स करून घ्यायचे। आता याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर पाव चमचा मीठ घालायचे, गॅस एकदम बारीक ठेवायचे आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं। इथे 1 कप पाणी घेतलं होतं, तर 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय। मिक्स करून घ्यायचे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। हे बघा, हे छानपैकी मिक्स झाल्याचा छान गोळा झालेला आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचे। 10 मिनिटं हे असंच वाफेवरती शिजू द्यायचे। गॅस बंद करायचा आहे। आता मोदकाचं सारण तयार करून घेऊया। तर 1 चमचा साजूक तूप घालायचे, 1 चमचा खसखस घालायची आहे, तुपावरती परतवून घ्यायची आहे। हे बघा, आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे काप करून घेतलेले आहेत मी, 2 चमचे घालून घेते। आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता याच्यामध्ये। एखाद्या मिनिटासाठी तुपावरती परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 2 कप खवलेला किंवा मिक्सरवरती बारीक केलेला ओला नारळ घालायचा आहे। हे बघा, नारळाचा काळा भाग घ्यायचा नाही आहे। एखाद्या मिनिटासाठी तुपावरती परतवून घ्यायचं आपल्याला हे। आता याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। 2 कप नारळ होता, तर पाऊण कप गूळ घालायचा। अर्धा ते पाऊण कप गुळाचं प्रमाण पुरेसं होतं। कापून घालायचं किंवा गुळ पावडर घातली तरीही चालेल। मिक्स करून घ्यायचं। मीडियम फ्लेमवरती करून घ्यायचं हे, म्हणजे मिश्रण खाली लागत नाही आणि कंटिन्युअस हलवत राहायचं। हे बघा, इथे गूळ आता पूर्णपणे मेल्ट होत आलेला आहे। आता मिश्रण थोडंसं ड्राय करून घ्यायचं आपल्याला। अजून 5 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत। हे बघा, इथे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। उकड पण तोपर्यंत थंड झालेली आहे। ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि उकड छानपैकी मळून घ्यायची आपल्याला। हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आहे। हे बघा, आणि तळहाताच्या साह्याने हे छान एकजीव करून घ्यायचं आहे, किंवा वाटीला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि त्याने सुद्धा असं पीठ एकजीव करून घेतलं तरीही चालेल। मी इथे तळहाताच्या साह्याने व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पीठ। छान एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे उकड छान चिकट होते, याला चिकटपणा येतो आणि मोदक बनवताना हे फाटत नाहीत। हे बघा, जवळजवळ 4 ते 5 मिनिटं मी हे छानपैकी मळून घेतलेलं आहे। एकदम सॉफ्ट आणि एकजीव असं करून घेतलेलं आहे मिश्रण। आता मोदक बनवायला घ्यायचं आहे। तर जेवढा साईजचा मोदक बनवायचा आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे। हे बघा, पुन्हा एकदा छान मळून घ्यायचा आहे तो। अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे हाताला आणि गोळा छान मळून घ्यायचा हातावरती, म्हणजे चिकटत नाही। हे बघा, आता पारंपरिक पद्धतीने पारी बनवून आपण मोदक बनवणार आहोत। तर हाताला अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे बोटाला आणि अशी पारी करून घ्यायची आहे। पाटीचा आकार देऊन घ्यायचा याला। हे बघा, इथे मी पारी बनवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ करायची नाही आपल्याला पारी। हे बघा, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। 1.5 ते 2 चमचे मी इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि बोटाच्या साह्याने पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे। ही अगदी पारंपरिक पद्धत आहे मोदक बनवण्याची। उकड चांगली झाली का मोदक बनवताना फाटत नाहीत। हे बघा, त्यामुळे पीठ एकदम छान मळून घ्यायचं आहे आणि अगदी सहजरित्या हे मोदक बनले जातात। हे बघा, आता अंगठ्याच्या साह्याने आणि बोटांच्या साह्याने असं गोलगोल फिरवत एकत्र करून घ्यायच्या त्या पाकळ्या आणि याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे। हाताला अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे। चिकटत असेल मोदक बनवताना तर थोडंसं पाणी लावायचं आहे किंवा तूप लावून घेऊ शकता आणि असा मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपला मोदक तयार झालेला आहे।
आता दुसरी पद्धत दाखवते पारी बनवण्याची। हे बघा, पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हलकासं तूप लावायचं आहे त्याला, अगदी थोडंसं, आणि लाटून घ्यायचं आहे। सारण भरून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस रिपीट करायची। अगदी पहिल्यांदा जसा मोदक बनवला होता सेम त्याच पद्धतीने पाकळ्या बनवायच्या आहेत आणि बोटाच्या आणि अंगठ्याच्या साहाय्याने अशा एकत्र करून त्याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा। अगदी पहिल्यांदा जसा मोदक बनवला त्याच प्रकारे हा मोदक बनवून घ्यायचा आहे। याच प्रकारे मी अजूनही मोदकांच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। अगदी तळणीच्या मोदकापासून रसमलाई मोदक, बेसनाचे मोदक, गव्हाच्या पिठाचे मोदक, चुरमा मोदक, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथे आपण चेक करू शकता। हे बघा, इथे मी मोदक बनवून घेतलेला आहे। खूप छान झालेला आहे मोदकसुद्धा। तर आता मोदकाला कळ्या न पाडता अगदी साचाचा वापर न करता मोदक कसा करायचा हे मी आपल्याला दाखवते। हे बघा, इथे लाटूनच मी पारी करून घेतलेली आहे आणि सारण भरून घेतलेलं आहे। याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे सारण भरायचं आहे आणि कळ्या न पाडता हे बघा फक्त हे असं एकत्र करून घ्यायचं आहे। मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे, कळ्या अजिबात पाडलेल्या नाही आहेत, फक्त हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि याला मोदकाचं टोक काढून घ्यायचं आहे। फक्त एकत्र करायचं आणि असं टोक करून घ्यायचं आहे। आता टूथपिक घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आहे टूथपिक। खालच्या साईडने वरती असं हलकंसं प्रेस करायचं आहे। हे बघा, असा कळीचा आकार देऊन घ्यायचा याला, हलकंसं प्रेस करायचं आहे, खालच्या साईडने वरती प्रेस करायचं आहे। हे बघा, टूथपिक पाण्यामध्ये ओली करून घ्यायची आहे, म्हणजे पाकळी छान बनवता येते, आकार छान येतो त्याला। हे बघा, मोदक वरच्या साईडने खाली असा हलकासा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे ज्या आपण पाकळ्या तयार करून घेतल्या त्या छान खुलतात। इथे आपला सुंदर सुबक असा मोदक तयार झालेला आहे। बाकीचं मोदक पण याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे। आता मोदक उकडून घेऊया। तर स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती स्टीम करायची प्लेट ठेवायची आहे आणि एक कॉटनचा रुमाल मी इथे ओला करून ठेवला आहे, तो ठेवून घ्यायचा आहे। आपल्याला हवं असेल तर हळदीची पानं पण ठेवू शकता। आता मोदक ठेवून घ्यायचं त्याच्यावरती आणि 10 ते 12 मिनटं आपण हे मीडियम टू हाय फ्लेमवरती स्टीम करून घेणार आहोत। हे बघा, एक 12 मिनटानंतर मोदक छान स्टीम झालेले आहेत। थोडे थंड होऊ द्यायचे आहेत। मोदक थोडेसे थंड झाले का याच्यावरती साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे। एक मोदक मी इथे आपल्याला तोडून दाखवते, अगदी मऊलुसलुशीत झालेले, छान दिवसभर मऊलुसलुशीत राहतात। फिलिंग पण खूप छानपैकी भरलेलं आहे। तर नक्की या पद्धतीने मोदक बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।